आज नेलं तर होतं शिरोले बाहेर फिरायसाठी, पण तिकडे गेल्यावर असा काहीतरी विषय झाला. तर का म्हणता मग पट्टे, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच होतं का, मी आलो होतो आपल्या ताईच्या इकडे. आता त्याच ब्लॉगच्या पार्ट 2 आहे. सकाळी लवकर उठलो, ब्रश वगैरे केलं, आपल्या ताईची तर कोणती गोष्ट आवडो या नाही आवडो, पण खुर्ची मला एवढी आवडली होती काही विचारूच नका. ये तो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. पण सुखानं कोण कुठं आपल्याला आराम करू दे. तेवढ्यात खालतून आवाज आला का जेवण करायसाठी खालते रे बा. म्हणून मग टीव्ही पाहत पाहत चांगलं जेवण वगैरे करून घेतलं ना. आजच आम्हाला जायचं होतं नागपूरला वापस, म्हणून मग पटकन तयारी वगैरे केली. आपले शूज वगैरे घातले, सगळ्यांनी टाटा बाय बाय केला. आपलीच्या गाडीत बसलो, सीधा निघालो आम्ही नागपूरला परत येण्यासाठी. रस्त्यात एवढी ऊन होती का, उन्हानं पुरा माणूस गरम झालेलं होतं एक साईड. पण कसं तरी 1-1.5 तासात घरी पोहोचलो. आपल्या गाडीला पार्किंग मध्ये लावलं आणि त्यानंतर डायरेक्ट घरी आलो. एवढा लंबा सफर तय केल्यानंतर मला लागली होती खूप जोराची भूक, म्हणून मग पटकन जेवण वगैरे केलं. सकाळी काही आंघोळ केली होती नाही, म्हणून मग पटकन आंघोळ केली. आपल्या शिरोला घेतलं, गाडीची चाबी घेतली आणि डायरेक्ट निघून गेलो फिरायला जाण्यासाठी. फिरायला तर आणलं होतं ना, दिमागात काही वेगळाच विचार चालू होता. विचार केला सोडवतो ना आपल्या गाडी मागे दौडत आणतो ना, पटकन गड्याच्या पट्टा सोडला आणि गाडी चालू केली ना. आपल्या मागे असं धावतोय जसं काय याला वाटत होतं का आपण इथे येले सोडून एकटाच घरी चालले जाणार आहोत. जशी गाडी थोडं समोर येऊन थांबली तसा आपल्या पायावर चढला. जसा म्हणत होता घरी घेऊन चल रे बा आम्हाला, इकडे काही सोडू नको एकटा. म्हणून मग पटकन गाडीवर बसलो आणि डायरेक्ट घरी आलो ना. आजचा ब्लॉग इथेच एंड केला. तर आता ब्लॉग आवडला असून तुम्हाला तर लाईक आणि फॉलो करून घेत चला तुमच्या वाले. आता भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये.